आज वसई कोर्टातील सर्व वकील संघटना वसई न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी जी जागा हायकोर्टाने शासनाकडे मागितलेली आहे ती जागा मिळावी, त्याचं काम लवकरात लवकर व्हावं म्हणून आज आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। आज सर्व वकील संघटना एकत्र येऊन वसईतील सर्व सामाजिक राजकीय मंडळींनी देखील ह्या वकील संघटनेला सपोर्ट केलेला आहे, त्यांना सहकार्य करण्याचं ठरवलेलं आहे। आता आपण बघूया वकील संघटना ह्याबद्दल काय सांगत आहेत। आज आपल्या सोबत वकील संघटनेचे सर्व मेंबर्स आहेत। मॅडम, आजच्या आंदोलनाविषयी तुम्ही काय सांगाल? हे आंदोलन खास करून आम्हा सर्व वकील मंडळींची जी मागणी आहे त्यासाठी आहे आणि आमच्या सगळ्या वकिलांची एकमुखाने अशी मागणी आहे की वसईमध्ये एक मोठं भव्य अद्ययावत सर्व सुखसोयींनी युक्त असं न्यायालय व्हावं आणि त्यासाठी हे आंदोलन सुरू केलेलं आहे। या जे न्यायालय आहे त्याच्यामध्ये महिला वकिलांना काय समस्या जाणवतात? महिला वकिलांसाठी काहीही नाहीये इथे, नाही बारूम आहे, बारूम तर सोडून द्या, एक वॉशरूम सुद्धा नाहीये साधं। इथे पक्षकार महिला पण जातात, तिथेच आम्ही आमची वकील मंडळी बायका त्या सुद्धा जातात, तिथे जेलवाले पण जातात। हे अशी घाणेरडी परिस्थिती आहे आणि ते किती वेळा ते असं अनवॉश्ड असतं। हे आम्ही आता जवळजवळ 30 वर्ष आम्ही ह्या प्रॉब्लेम मधनं चाललेलो आहोत। अरे कोण म्हणतो देणार नाही? अरे कोण म्हणतो देणार नाही? अरे जागा द्या, जागा द्या, अरे जागा द्या, जागा द्या। मॅडम, तुम्ही काय सांगाल? प्रॉब्लेम्स तर माहितीच आहे सगळ्यांना, म्हणजे एक प्रॉब्लेम असेल तर आम्ही सांगू, देर आर न्यूमरस प्रॉब्लेम्स आणि लिटिगंट्सना सर्वात जास्त त्रास आहे। जसं सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे इथे जो स्ट्रेंथ आहे, पॉप्युलेशन जे आहे त्याप्रमाणे भरपूर म्हणजे पेंडन्सी आहे, कोर्टरूम्स कमी आहेत, 40, 45, 50 जजेसचं काम फक्त 9 ते 10 जजेस करतायत, त्यातले पण काही कोर्ट्स वॅकेट असतात आणि त्यामुळे जी डिस्पोजल जे मिळालं पाहिजे ते होत नाही। कॉन्स्टिट्यूशनचा जो हेतू असतो किंवा न्यायाच्या मागे जो पार्लमेंटचा जो हेतू असतो ते असं असतो की लिटिगंट्सना ॲट द डोर स्टेप जस्टिस मिळायला पाहिजे आणि ती जस्टिस डिस्चार्ज होत नसेल तर काहीच पर्पज सर्व होणार नाही आणि ते जे पूर्ण तालुका हे आहे ते सफर करते। वकील करतात, वकील हे सेकंडरी झाले, पण लिटिगंट जे करतात ते प्रायमरी झाले आणि लिटिगंट्समुळे इथे कोर्ट येणं गरजेचं आहे असं माझं मत आहे। मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी इथे आहे। इथे वकील लोकांचं आंदोलन चालू आहे। खरोखरच या वसई तालुक्यात सुसज्ज असं न्यायालय व्हायला पाहिजे। खरोखर दुःख आहे की बघा तुम्ही न्यायालय कसं आहे। आज या वसई तालुक्यामध्ये शिडकोने आरक्षित केलेल्या बऱ्याचशा जागा आहेत की जे आता जे बिल्डर लोक आहेत ते आपल्या घशात कोंबत आहेत। याच्या अगोदर कोंबण्याच्या अगोदरच हे न्यायालय होणं गरजेचं आणि आपल्याला न्यायालयासाठी जागा उपलब्ध करून दिलेली आहे। मग मी पालिकेला सुद्धा विनंती करतोय आणि या शासनाला सुद्धा विनंती करतोय की आपण न्यायालयासाठी या वसई तालुक्यात सुसज्ज असं न्यायालय होणं गरजेचं आहे। आम्ही राष्ट्रवादीच्या माध्यमातून आपल्याला जे काही सहकार्य करता येईल ते आम्ही नक्कीच करू आणि आमचं तुम्हाला पूर्ण जाहीर पाठिंबा आहे असं मी तुम्हाला जाहीर करतो। सर, तुम्हाला ह्या अगोदर कोर्टासाठी 2-3 ठिकाणी पर्यायी जागा दिलेल्या, त्यानंतर काय झालं? त्या आता पहिली जी जागा दिली 2010 सालच्या दरम्यान, 10-11च्या दरम्यान, ती नालासोपारा दिली होती। तिथे पाणी वगैरे हे होत आहे, पावसाळ्यामध्ये साठतंय आणि तिथे एन्क्रोचमेंट पण झालेलं आहे आणि रिझर्वेशन जागा आहे ती, आणि अशा परिस्थितीत जागा आम्हाला न्यायालयात देणं योग्य ठरणार नाही। आणि आता जी जागा देऊ केलेली आहे तिथे कोणत्याही प्रकारचं रिझर्वेशन नाही आणि ती न्यायालयाच्या बाजूला असल्यामुळे जास्त सोयीस्कर आहे, त्यामुळे त्या जागेचा आम्ही अट्टास ठेवलेला आहे आणि ती जागा आम्हाला शक्य तितक्या लवकर द्या जेणेकरून आम्हाला ते इमारत लवकर बांधता येईल। आपल्यासोबत सामाजिक कार्य करणाऱ्या डॉमिनिका डाबरे मॅडम देखील आहेत। मॅडम, तुम्ही कशा प्रकारे या वकिलांना सपोर्ट करणार आहात? नाही, हल्ली जे आंदोलन सुरू आहे हे फक्त वकिलांचं आंदोलन नाही, तर आम्हा पक्षकारांचा देखील त्याला पूर्ण पाठिंबा आहे। कारण केवळ वकिलाला ह्या सगळ्या समस्यांना सामोरं जावं लागत नाही, तर पक्षकारांची देखील खूप ह्या ठिकाणी अडचण होत असते। आम्हाला एक वाईट वाटतं की ज्या आमच्या सर्वसामान्य जनतेच्या त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जे वकील लढत असतात त्यांना आज रस्त्यावर यावं लागतंय। ही फार शोकांतिका आहे
आणि मला वाटते की लवकरात लवकर सरकारने एक सुसज्ज न्यायालय केवळ वकील त्यांच्यासाठी नाही तर आम्हा सर्वसामान्य जनतेसाठी सुद्धा या ठिकाणी योग्य अशी जागा व्हावी, जजेस त्या ठिकाणी असावेत. कारण आपण म्हणतो एखादी जर केस असली तर तारीख पे तारीख, पण तारीख पे तारीख ही का म्हणजे दशा या ठिकाणी आलेली आहे. कारण या ठिकाणी हवे तेवढे न्यायाधीश नाही आहेत, त्या ठिकाणी योग्य ती जागा, त्यांना बसण्यासाठी जागा नाही, ह्या सगळ्या सुविधा नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. लोकसंख्या वाढत आहे आणि लोकसंख्येप्रमाणे त्याप्रमाणे सोयी सुविधा मिळत नाही, त्या लवकरात लवकर मिळाव्या म्हणून आमच्या पक्षकारांचा देखील या धरणे आंदोलनाला पूर्ण पाठिंबा आहे. सर, जर का हे आंदोलन आता आज चालू आहे, आता आंदोलन चालू असेपर्यंत सरकारने काहीच दखल घेतली नाही तर तुम्ही काय करणार? आंदोलन तीव्र होणार म्हणजे काय की आमच्यासाठी केवळ आम्ही हा लढा देत नाही, जनतेसाठी देखील हा लढा आहे. 30 लाख लोकसंख्येसाठी इथे फक्त 10 ते 12 न्यायाधीश आहेत. जिथे 600 न्यायाधीशांची नेमणूक व्हायला हवी तिथे फक्त 10 ते 12 न्यायाधीश. जनतेला आम्ही सांगू रस्त्यावर उतरा, आणि जनता रस्त्यावर उतरलं तर सगळं सरकार धावतं, हा अनुभव आहे. आणि सरकारला धावतं करण्याचा ताकद जनतेमध्ये आहे असा मला विश्वास आहे. सर, सर्व वकील संघटनेचे ह्या आंदोलनामध्ये सहभाग आहे? होय, सर्व वकिलांचा आणि वकील संघटनेचा ह्या आंदोलनाला सहभाग आहे आणि त्यांनी पाठिंबा पण दर्शवलेला आहे. आणि हे आंदोलन वकिलांसाठी नाही, सर्व पक्षकारांसाठी हे आंदोलन आहे. जवळजवळ 51,000 केसेस प्रलंबित आहेत, पेंडिंग आहेत. एक केसला नियमानुसार फक्त 100 केसेस किंवा 200 केसेस द्यायचे. आज त्यांच्या न्यायालयामध्ये 600 केसेस पेंडिंग आहेत. तर जवळजवळ 50 ते 60 जजेसची आवश्यकता आहे आणि त्याच्यासाठी नवीन इमारत बांधणे हे अत्यावश्यक आहे. सर्व पक्षकारांसाठी, सर्व वकिलांसाठी हे अत्यंत आवश्यक आहे, म्हणून हे आंदोलन चालू केलेलं आहे. सर, काल एका वकिलांनी सांगितलं की ह्या छोट्याशा जागेत देखील काम होऊ शकत नाही, तर तुमचं काय म्हणणं आहे? सर, ते वकिलांच्या स्वतःचं मत असेल, पण आम्ही सर्व वकील वसई तालुक्याचे जे न्यायासाठी लढतोय, तर आमच्या सर्वांची मागणी आहे की त्यानंतर एक ठरवलं आहे जागा द्यायचं. आणि आमचं म्हणणं आहे की हे जागा आपण घ्यायची आणि त्याच्या पुढे आणखी जे पॉप्युलेशन वाढत आहे वसई तालुक्याच्या, तर आणखी मी त्याच्यासाठी आम्ही सर्व वकील मंडळी पूर्ण लढत करू आणि ते मोठी जागा पण घेऊ. पण आता आमची इच्छा अशी आहे, गेल्या 75 वर्षापासून जी आम्हाला जागा मिळत नाही ते घ्यावी, सुसज्जित बिल्डिंग घ्यावी, व्यवस्थित लोकांना न्याय मिळण्यासाठी आणि पक्षकारांसाठी पण न्याय मिळण्यासाठी आम्ही लढत चालू ठेवली. आपल्यासोबत वसई विरार महानगरपालिकेचे माजी महापौर प्रवीण शेट्टी साहेब आहेत, ते देखील काय सांगत आहेत ते आपण ऐकूया. वसईच्या न्यायालयासाठी वकील संघटनेने जे आंदोलन उभं केलं आहे हे फक्त त्यांच्यासाठी नाही आहे, त्या वसईच्या जनतेसाठी सुद्धा आहे. लोकनेते हितेंद्र ठाकूर जे इकडचे स्थानिक आमदार सुद्धा आहेत, तर त्यांनी अनेक वेळा या संदर्भात बैठका घेतल्या आणि ते व्यक्तिशः याच्यामध्ये लक्ष घालतात. आणि यापुढेही बहुजन विकास आघाडी पक्ष म्हणून आणि व्यक्तिशः माजी महापौर म्हणून आणि आमदारांचा एक प्रतिनिधी म्हणून आम्ही व्यक्तिशः याच्यामध्ये लक्ष घालू आणि हे मागणी पूर्ण होईल याची आम्ही काळजी घेऊ. परवाच राष्ट्रीय जिल्हा न्यायाधीशांची कॉन्फरन्स झालेली आहे. त्यामध्ये जिल्हा न्यायालयाला फार महत्त्व दिलेलं आहे. माननीय मुख्य न्यायाधीश चंद्रचूड साहेबांनी सांगितलेलं आहे की जिल्हा न्यायालय हे ह्या न्यायपालिकेचं कणा आहे आणि म्हणून या जिल्हा न्यायालयांना फार सक्षम केलं पाहिजे. परंतु आपल्याला असं दिसेल की जिल्हा न्यायालयाची काय परिस्थिती आहे बघा. जिल्हा न्यायालयात जर अशी परिस्थिती आहे तर ह्या जिल्ह्यातील लोकांना न्याय कसा मिळेल. आपण हे बघायला पाहिजे की वसईमध्ये आत्ताच्या घडीला जवळपास 10 जिल्हा न्यायाधीशांची गरज आहे. आपल्याकडे 4 जिल्हा न्यायाधीशांचे पोस्ट सँक्शन आहेत, परंतु गेल्या 2 वर्षापासून फक्त 2च न्यायाधीश काम करतात. अक्षरशः ह्या न्यायाधीशांना पाणी प्यायला वेळ नसतो आणि तिथे जामीन मिळण्यासाठी आलेले लोक, जेलमध्ये असलेले लोक महिनोन खितपत पडलेले आहेत. त्यांच्या ऑर्डर करण्यासाठी न्यायाधीशांना वेळ मिळत नाही. किंवा ह्या न्यायाधीशांची नेमणूक होणं आणि जिल्हा न्यायालय सक्षम करणं हे सरकारचं काम आहे. आणि त्यासाठी माझं की सरकार आणि मान्य उच्च न्यायालयाने ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे की जर इथे जिल्हा न्यायाधीशांची नेमणुका झाल्या नाहीत तर इकडे कामकाज चालणार नाही. लोकांना
न्याय मिळणार नाही आणि न्यायाचं जे राज्य स्थापित व्हायला पाहिजे ते होणार नाही, हीच आमची खंत आहे. आपल्यासोबत ऍडव्होकेट अल्बर्ट दाभरे देखील आहेत, ते काय सांगत आहेत ते पण ऐकूया. सर, तुम्ही काय आजचं जे आंदोलन आहे तुम्ही बघत आहात की सकाळी 11 वाजल्यापासून आंदोलन चालू झालेलं आहे आणि या आंदोलनाचं रूपांतर मोर्चामध्ये झालं. वसई न्यायालयापासून तर पारनाक्यापासून अगदी जीजी कॉलेजपासून हे संपूर्ण मोर्चा वकिलांनी काढून पुन्हा एकदा ते ह्या न्यायालयापाशी आलेले आहेत. न्यायालयासमोर आपल्याला भव्य स्टेज आपल्याला दिसत आहे आणि सर्व वकील इथे गेले अनेक दिवस इथे बसण्याचा त्यांनी संकल्प केलेला आहे. त्याचा मागचा हेतू इतकाच आहे की उच्च न्यायालयाने आपल्याला वसई येथील सिटी सर्वे नंबर 376 मध्ये जागा देण्यासाठी संमती दिलेली आहे आणि ती जागा आपल्या कोर्टाच्या नावावरती व्हावी म्हणून त्यासाठी सातत्याने गेल्या अनेक वर्षापासून फॉलोअप चालू आहे. परंतु महसूल खातं जे आहे ते त्यासाठी अजिबात प्रयत्न करताना दिसत नाही. मंत्रालयातून कुठलीही हालचाल तिथे होत नाही आणि म्हणून संपूर्ण हा वकील सगळे नाराज झालेले आहेत. त्याचा प्रक्षोभ आज आपल्याला दिसत आहे की जागा आमच्या लवकरात लवकर नावे करा की जेणेकरून सुसज्ज इमारत न्यायालयासाठी आपल्याला बांधता येईल. सध्याच्या इमारतीमध्ये न्यायालयाची काय परिस्थिती आहे सगळ्यांना ठाऊक आहे. पक्षकारांना बसायला जागा नाही, वकील आपलं म्हणणं चांगल्या प्रकारे मांडू शकत नाहीत, न्यायाधीशाची संख्या इथे वाढू शकत नाही, साधं जनरेटर इथे नाही, फाईल्स ठेवायला जागा नाही, अशी परिस्थिती सध्या न्यायालयाची आहे. अशा परिस्थितीमध्ये चांगली सुसज्ज इमारत इथे व्हावी आणि जागा लवकरात लवकर महसूल खात्याने न्यायालयाच्या नावावरती करावी, इतकंच म्हणणं आमच्या सगळ्या वकिलांचं आहे. आजच्या ह्या वकिलांच्या आंदोलनामध्ये प्रहार जनशक्तीचे आमदार बच्चू कडू साहेब यांनी देखील आपल्या प्रतिनिधीला इथे पाठवलेलं आहे. ते काय सांगत आहेत ते आपण ऐकूया. साहेब नमस्कार. नमस्कार. तुम्ही काय सांगाल या आजच्या आंदोलनाबद्दल? खरं तर वसई तालुक्यामध्ये कोर्टाची एक भव्य इमारत व्हावी ही संपूर्ण वसईकरांची इच्छा आहे आणि ही जी सद्यस्थिती जी इमारत आहे ती कदाचित अपुरी पडत आहेत. त्याच्यामध्ये बरेचसे खटले वगैरे प्रलंबित आहेत. तर त्या मागणीसाठी स्वतः बच्चूभाऊंनी सांगितलं तुम्ही घटनास्थळी भेट द्या, काही अडचणी असेल त्या अडचणी मला सांगा आणि येत्या 2-3 दिवसामध्ये स्वतः बच्चूभाऊ मुंबईमध्ये येणार आहेत. तर ते बोलले त्याच्यानंतर मग ह्यांच्यातले 4-5 जे निवडक प्रतिनिधी आहेत त्यांना घेऊन मग तसं आपण पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेबांची भेट घालून त्याच्यामध्ये ज्या अडीअडचणी आहेत ते दूर करून लवकरात लवकर, जेणेकरून आता थोड्या महिन्यामध्ये इलेक्शन्स येत आहेत, मग आचारसंहिता आहे, कायदेशीर सगळ्या अडचणी येणारच आहेत, त्याच्या अगोदर आपण केलं तर थोडं बरं राहील असं भाऊंनी स्वतः मला आश्वासन दिलेलं आहे. आणि मी तीच एक विनंती, भाऊंची विनंती घेऊन इकडे मी निरोप द्यायला आलोय की तुमचे 5 प्रतिनिधी या आणि मी आपण तसं बच्चूभाऊंची भेट करून रवींद्र साहेबांशी आपण बोलणं करून घेऊया या विषयावर. तर आता आपण बघितलं ह्या ठिकाणी वकील असो, सामाजिक कार्यकर्ता असो किंवा राजकीय नेते मंडळी असू दे, सर्वांनी ह्या वकील संघटनेला पूर्णतः सहकार्य करायचं ठरवलेलं आहे. कारण वसईमध्ये हजारो केस प्रलंबित आहेत आणि ह्यासाठी योग्य असं वातावरण निर्मिती होण्यासाठी सुसज्ज अशी बिल्डिंग पाहिजे. या बिल्डिंग सोबत सर्व सुखसोयी पाहिजेत, तरच ज्या केस प्रलंबित आहेत त्या लवकर त्याचा निपटारा होऊ शकेल. वसई लाईव्ह न्यूज साठी दिलीप डाबेसह मोजेस डिसूजा, वसई कोर्ट.